शिबिराला उपस्थित राहून अनेक समस्या महाराष्ट्र शासनाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान भाग 1 ह्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या अंतर्गत नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय श्री राहुलजी कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळाच्या ठिकाणी शिबिर घेण्याचं निर्देश प्राप्त होते। त्यानुसार अर्धापूर तालुक्यामध्ये तहसीलदार श्री देवनीकर साहेब यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं आणि मालेगाव येथे अर्धापूर तालुक्यातला पहिला कॅम्प आज घेण्यात आला। या कॅम्पमध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, मोजणी विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती सर्वच विभाग आपल्या आपल्या योजना घेऊन इथे स्टॉल्स मांडण्यात आले आणि लाभार्थ्यांना इथे प्रत्यक्ष त्यांच्या डोर स्टेप्सवर शासनाच्या योजनांचे लाभ देण्यात आलेले आहेत। शासनाच्या योजनांसाठी लोकांना सरकारी कार्यालयाकडे येण्याची गरज पडू नये तर सरकारी कार्यालयच लोकांकडे आपले लाभ घेऊन येत आहेत आणि हे ब्रीदवाक्य घेऊन अत्यंत सुंदर असं नियोजन तहसीलदार अर्धापूर देवनीकर साहेबांनी सर्व विभागांना सोबत घेऊन केलेलं आहे। याचप्रमाणे तालुक्यामध्ये पुढेही वेगवेगळे कॅम्प्स आयोजित करण्यात येतील। पुढचा कॅम्प 14 मार्च या रोजी दाभड सर्कलला होणार आहे। त्यासुद्धा कॅम्पला अशाच प्रकारे सुंदर नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा महसूल प्रशासनाचा मानस आहे। या प्रकरणी सर्व नागरिकांनी आणि सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूप चांगले सहकार्य केलेले आहे। जी पूर्वसंमती आदेश द्यायचे आहेत त्या जवळपास 12 ते 15 लोकांना आम्ही पोकरा अंतर्गत हे संमती आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर विविध MSCB विभागाकडून लाईट बिलची दुरुस्ती करून देण्यात आलेली आहे। जन्म प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलेलं आहे। मृत्यू प्रमाणपत्र, गाव नमुना नंबर 8 यांचे दाखले देण्यात आलेले आहेत आणि प्रमाणपत्राचेही वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या मालेगाव मंडळातील सर्व नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून भरघोस असं आपलं सहकार्य या कार्यक्रमास दिलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर व माझ्या विभागाचे माननीय उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी माननीय उपविभागीय अधिकारी हे हजर राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि मालेगाव मंडळातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर, दुसरा एक प्रश्न होता। मागील बऱ्याच दिवसापासून कृषी खात्यातील जे की यांत्रिकरणाचे आमदार जे आहेत अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली पण त्यांना वस्तू खरेदी करण्याचे आदेश सुद्धा भेटलेले आहेत। त्या संदर्भात आपण काही पाठपुरावा केला काय? त्या संदर्भामध्ये आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। सर्व बाबी, सर्व अर्ज आणि ते लाभार्थ्यांचे काही जे निकषामध्ये बसतील असे सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच अशा लोकांना पूर्वसंमती देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यानंतरही आपण त्यांचा फॉलोअप घेऊ। बऱ्याच जणांना पूर्वसंमती मिळाली, सामान सुद्धा खरेदी केलं पण ते सबसिडी आली। या संदर्भामध्ये आपण तालुका कृषी अधिकाऱ्याचा फॉलोअप घेऊ आणि तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी आहेत। शासन स्तरावर त्यांनी मागणी केलेली आहे। पूर्तता झाल्यानंतर आपण त्या उर्वरित लाभार्थ्यांना असे कार्यक्रम जे घेतात हे तुमच्या दृष्टिकोनातून खरंच चांगले आहेत आणि याचा काही फायदा होईल का सामान्य माणसाला? हो, चांगले आहेत आणि फायदा पण होईल। तुमचं काय म्हणणं आहे? कार्यक्रम व्हावं का रेग्युलर? हा, व्हायला पाहिजेत ना, कारण कार्यालयात चक्रा मारायची नागरिकांना वेळ येणार नाही।